तेने मुक्तीचारी साधिल्या. आणि ज्ञानोबा म्हणतात 4 मुक्ती मिळण्याची साधना काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि तुकोबाराय म्हणतात नुसतं आलिंगन घडलं तरी सायुज्य नावाची जी काही मुक्ती ती तुम्हाला मिळेल. आणि ती मुक्ती मिळण्याकरता आपण त्या आलिंगन घडण्याकरता संतांच्या दारात, संतांच्या वास्तव्यामध्ये सहवासामध्ये जाण्याकरता आपण तेवढी साधना केली पाहिजे. त्या दर्जाचं बनलो पाहिजे. दर्जा माहिती? दर्जा तुम्हाला माहिती? दर्जा पाणी टाकून दूध चांगलं चालतं का कमी पाण्याचं दूध चांगलं चालतं? कमी पाणी. म्हणजे आपण सर्व आहात दुधाचे व्यापारी आहात, दूध विकतायत. दूध पाणी जास्त टाकल्यानंतर फॅट लागत नाही. कमी दुधामध्ये पाणी असेल तर फॅट लागतं. तो दर्जा बनला पाहिजे. दुधाचा दर्जा जर चांगला असेल तर त्याची फॅट चांगली लागते, त्याची किंमत चांगली लागते. तुमची किंमत वाढण्याकरता तुम्हाला त्या दर्जाचं व्हावं लागेल. दर्जा नसेल जीवनामध्ये तर तुम्हाला किंमत नाही. म्हणून दर्जेदार होण्याकरता आपण संतांचे दास झालो पाहिजे. चित्तामध्ये आस नाही पाहिजे. आणि चित्तामध्ये जर आस असेल तर भगवंत आपल्यावर कृपा करत नाही, संतही कृपा करत नाही. आणि त्याहीपेक्षा अजून एक सायुज्य मुक्ती मिळत नाही. हेच तुकोबाराय अभंगाच्या चरणात सांगितलं पहिल्या चरणामध्ये. आणि मग काय करतात की आपल्या जीवनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत येऊन आल्यानंतर संत काय करतात? संतांनी काय केलं आमच्या जीवनात येऊन? संतांनी सांगितल्या पद्धतीने अनेक प्रकारचे जडजीव उद्धारण करून ज्या ज्ञानोबरायांनी, निवृत्तीनाथ दादांनी, सोपान काका आणि मुक्ताबाईंनी जे उद्धार त्रास झाला असेल तरी सहन करून जगाच्या कल्याणाकरता आज त्यांना ज्यावेळेस ज्ञानोबा असतील, निवृत्तीनाथ दादा असतील, सोपान काका असतील, त्यांना लोकांनी पीठ मिळवू दिलं नाही. इतके लोक वागत होते वाईट. आणि ती वाईट लोक कोण होते? आज ज्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य